फ्रॉम द पिडियाट्रिक सोसायटी. सो आजचा टॉपिक आहे पेरेंटिंग टीनेजर्स, राईट. सो पेरेंटिंग इफ यू सी इट्स बीन अ वंडरफुल जर्नी. सगळ्यांचं असंच अनुभव असतो की इट्स अ वंडरफुल जर्नी, बट ओनली टिल द चिल्ड्रन रीच द टीनेज, राईट. त्याच्यानंतर माहीत नाही, इट कॅन बिकम चॅलेंजिंग, इरिटेटिंग अँड ॲट टाइम्स इवन फ्रस्ट्रेटिंग. And I think that's the reason you all are here, to see what different in parenting that we can do. Second was teenagers. The teenagers, someone has really wisely said it, teenager is a big question mark. Okay? तर ती जी मुलं असतात ना, ते स्वतःला शोधत असतात. दे आर डिस्कवरिंग देमसेल्फ हू आय एम. आणि पेरेंट्स ते पण सतत शोधत असतात की what he is, why he is, how he is, when he will. सगळे प्रश्न असतात. सो teenagers is a question mark, right? So now coming to the topic, parenting teenagers, changing relationship in the changing times. ह्या अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकाकडे आपण वळूया. बट बिफोर आय रिअली आस्क द फर्स्ट क्वेश्चन, आय जस्ट वॉन्ट टू आस्क a small question to the parents. Okay, मी काही वाक्य बोलणार आहे आणि अनुभवातून आम्ही पार होऊन जवळजवळ 20 वर्ष उलटलेले आहेत. खरे तर अनुभवी तुम्हीच आहात. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की 2 शब्द आहेत. आता हा कार्यक्रम जरी द्वैभाषिक सुरू झाला असला तरी मी मला स्वतःला मराठीपुरता मर्यादित ठेवतो. कुमारावस्था आणि पौगंडावस्था. पौगंडावस्था इज प्युबर्टी आणि कुमारावस्था इज ॲडोलसन्स. तर कुमारावस्थेतला एक भाग हा पौगंडावस्था असते. पौगंडावस्था म्हणजे मुलांच्या आणि मुलींच्या शरीरातील संप्रेरकातील जो बदल आहे, हॉर्मोनल चेंजेस, त्याचा साक्षीदार आणि तो शारीरिक बदल ज्या वयात घडतो ती प्युबर्टी. हा ठीक आहे. मला असं वाटतं आता पूर्ण कार्यक्रमभर टिपऱ्या खेळाव्या लागतील एकानंतर एक. कुमारावस्था तशी कमी वयात सुरू होते, पण त्याला आपण टीनेजर म्हणतो. टीनेजर आपल्यासाठी सोपा शब्द आहे, म्हणून मग आपण तो टीनेजरचा काळ 13 to 19 वगैरे धरतो. पण खरी गोष्ट तुम्हाला सांगतो, हे जे ॲडोलसन्स आहे ही एक मानसिक अवस्था आहे आणि ही वयाच्या 30-40व्या वर्षापर्यंत चालू शकते. अजूनही इथे मला मोठे ॲडोलसन्स दिसतात. त्याचं कारण ती एक मानसिक अवस्था आहे, ते संक्रमण आहे नाही. ते जर नॉर्मली पूर्ण व्हायचं झालं तरी त्याला 21 ते 25 वर्ष लागतात वयाची. म्हणजे मुलगा ॲडोलसंट मानसिकतेतून येऊन तो प्री ॲडल्ट किंवा अर्धी ॲडल्ट किंवा ज्याला आपण थोडीशी परिपक्वतेच्या किनाऱ्यापाशी तो येतो, तो किनारा गाठेपर्यंत त्याला वयाची 25 वर्ष उलटावी लागतात. आणि मग तो 15-16 वर्षाचा असताना तर काही प्रश्नच नाही, तो नासमज असणारच आहे. तेव्हा या 2 गोष्टींचा फरक. आणि तुमचा प्रश्न मी सर, इमोशनल आणि डेव्हलपमेंटल चेंजेस इन द ॲडॉलसंट ब्रेन. हा एकदम मेंदूला थेट हात घालायचा. येस सर, सायकॅट्रिस्ट आहे. तर पहिली गोष्ट, तुम्हाला हा काही फार प्रगाढ विद्वत्ता पाजण्याचा हे स्टेजही नाही आणि ती वेळही नाही आहे. तर माझ्या अनुभवाशी आलेल्या 1-2 छोट्या गोष्टी सांगतो तुम्हाला. मोठा विषय आहे. एक गोष्ट अशी आहे की पालकत्व नावाची गोष्ट ही अलीकडची गोष्ट आहे. मी ज्या काळामध्ये पाल्य होतो,
माझा पाल्य पालक या शब्दात नेहमी घोर होतो, पण बहुतेक मी पाल्य होतो म्हणजे लहान होतो, त्यावेळी पालकत्व नावाची संकल्पना नव्हती. आता मी तसं काही विधान करणार नाही की ही थेरं अलीकडे निर्माण झाली आहे वगैरे, नाही, काळाची गरज आहे. त्या काळाची ती गरज नव्हती, कारण संपूर्ण प्राणी जगतामध्ये पॅरेंटिंग नावाचा प्रकार नाही आहे. सर्व्हायव्हलची इन्स्टिंक्ट प्रत्येकाला दिलेली आहे. पालक नसले तरी मुलं वाढणारच आहेत, मुलं वाढतातच. मग आपण ज्याला पालकत्व म्हणतो ते काय आहे? तर पहिली गोष्ट अशी आहे की ही जी अवस्था आहे, ॲडॉलसन्स, कुमारावस्था, ही 20व्या शतकापर्यंत अस्तित्वात नव्हती. 20व्या शतकाच्या मध्यावर्ती संभाजीनगर बालरोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष. यावर्षी विशेषतः टीनेज असलेल्या मुलांच्या पॅरेंट्ससाठी हा कार्यक्रम आम्ही आज सादर करीत आहोत. आजकालच्या जमान्यामध्ये जो वयात येणाऱ्या मुलांवरती बदलत्या वयाबरोबर पॅरेंट आणि त्यांच्यातला संवाद कमी झाला आहे. त्याच्याबरोबर इतरही समस्या डोक्यावर काढत आहेत. अभ्यासातला स्ट्रेस असेल, सोशल मीडिया एक्सपोजर, ड्रग किंवा अल्कोहोल ॲडिक्शन, रिलेशनशिप इश्यूज, असे सगळे क्रिटिकल इश्यूज आहेत जे हाताळताना पालकांची दमछाक होते. तर त्यांना मार्गदर्शन करून म्हणून या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि अनुभवी लोक आज आपल्याकडे आलेले आहेत. डॉक्टर नंदू गुरमिले, डॉक्टर शिरीषा साठे आणि डॉक्टर शिल्पा हंसे. तर त्यांच्याबरोबरचा हा परिसंवाद जे आहे ते सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल दोन्ही ॲडवाईस देणार आहे, जेणेकरून पेरेंट्सना, पालकांना आजच्या पिढीशी कसं कम्युनिकेट करावं, कसं संवाद साधावं, ह्याच्यात त्यांना बऱ्यापैकी मदत होणार आहे. आणि जे आज ते शिकतील त्याचं त्यांना पुढे आता मुलांसोबत पुढे डील करताना, त्यांचे प्रॉब्लेम्स फेस करताना त्यांना उपयोग होईल. आपलं नाव सांगू. मी डॉक्टर आसावरी कौशिक, पालकमंत्री आहे आणि ॲडमिशन. नेमका कुठला मुद्दा हाताळणार आहात तुम्ही आज? आज बरेच मुद्दे आपण घेणार आहोत, जसे की सोशल मीडिया, अकॅडमिक प्रेशर, म्हणजे शाळेचे प्रेशर जे आजकाल मुलांना खूप जाणवतात, ॲडिक्शन्स, मेंटल हेल्थचे इश्यूज जे आजकाल वाढत चालले, एन्झायटी, डिप्रेशनसारखे प्रॉब्लेम्स, आणि कम्युनिकेशन जे की खूप कमी झाले किंवा खूप कठीण झालेलं आहे पालकांना मुलांमध्ये. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही या सगळ्या टॉपिक्स आम्ही घेऊ. अध्यक्ष बालरोग तज्ञ संघटना संभाजी. मी डॉक्टर विनोद तोतला, छत्रपती संभाजीनगर बालरोग तज्ञ संघटना सेक्रेटरी. या अनुषंगाने बऱ्याच पालकांनी याचा लाभ घेतला आणि या कार्यक्रमामध्ये डॉक्टर नंदू मुलगुणे, नांदेडचे प्रसिद्ध सायकियाट्रिस्ट, ज्यांनी या विषयावर खूप काम केलेलं आहे, डॉक्टर शिरीषा साठे, ज्या पुण्याहून आलेल्या आहेत, आणि डॉक्टर मनसबदार, ज्या ऑस्ट्रेलियातून आलेल्या आहेत. हे तिघं आजचे प्रमुख पाहुणे होते. आणि त्याच्यानंतर बाकी औरंगाबादमध्ये डॉक्टर संदर कोणपल्ले आणि डॉक्टर निती सोनी हे ॲडोलसंट या विषयावर काम करतात. तर त्यांनी या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला 600 ते 700 लोकांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम आम्ही पूर्ण फक्त समाजसेवा आणि लोकांमध्ये जागरूकता असा म्हणून केलेला आहे. हा कार्यक्रम पूर्ण निःशुल्क होता. त्याचा जो पूर्ण खर्च आलेला आहे तो सगळ्या बालरोग तज्ज्ञांनी वर्गणी करून केलेला आहे. आणि असेच पुढे काही कार्यक्रम होत असतील तर आम्ही तुम्हाला कळवू. इथले जे रिपोर्टर्स आहेत आणि जे सगळे वर्तमानपत्र आहेत त्यांनी आम्हाला याच्यामध्ये बरीच मदत केली आणि त्यांच्यामुळे प्रत्येक वृत्तपत्रामध्ये त्याच्याबद्दल त्यांनी छापलं, लोकांपर्यंत ते पोचायला आम्हाला मदत केली. त्याबद्दल पण आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. आपलं नाव समजतो. मी डॉक्टर विनोद तोतला, बालरोग तज्ञ संघटना छत्रपती संभाजीनगर याचा सेक्रेटरी आहे.